चला दोन्ही टीमच्या फक्त 15 प्लेयरनी आतमध्ये जायचंय आणि जे बक्षीस दाते आणि मान्यवर आहेत कमिटीचे त्यांनी नंतर प्लेयरच्या मागून आतमध्ये जायचंय। अगोदर फक्त प्लेयर आतमध्ये जातील दोन्ही टीमचे जे फायनलिस्ट टीम आहेत त्यानंतर प्लेयर दोन्ही संघातल्या मेंटॉर किंवा इतर गावातील खेळाडूंनी आत जाऊ नका प्लेयर सोबत। फक्त प्लेयर्स आणि जे बक्षीस दाते आहेत आणि जे कमिटीचे पाहुणे आहेत सदस्य आहेत त्यांनीच आतमध्ये जायचे। सुरुवातीला बाकी सर्व प्रेक्षकांनी ग्राउंडच्या बाहेर विराजमान व्हायचे। खूप महत्त्वाचा आणि अटीतटीचा सामना होणार आहे हा। सुरुवातीला फक्त दोन्ही टीमचे प्लेयर जातील, प्लेयर आतमध्ये गेल्यानंतर मान्यवर जातील याची दक्षता घ्या। तर आपण स्वागत करूया शिवगंगा प्रीमियर लीग पर्व 6 या 6व्या पर्वातील फायनलिस्ट संघांचे आता स्वागत करूया। एका बाजूने शिवतेज क्रिकेट क्लब वेणू गतवर्षी चॅम्पियन, एका बाजूने भैरवनाथ क्रिकेट क्लब कुसगाव गतवर्षीचे उपविजेते आणि विजेते। पर्व 5 चे दोन्ही फायनल अध्यक्ष आणि उपाध्यक्ष फायनल होतील। कृपया आपण तिथे प्लेयर सोबत जायचंय। मान्यवर आतमध्ये थांबा, लगेच आत जाणार फक्त प्लेयर, फक्त 2 टीम आतमध्ये जातील। चला स्वागत करूया शिवतेज क्रिकेट क्लब वेणू त्याचबरोबर भैरवनाथ क्रिकेट क्लब कुसगाव। दोन्ही संघांनी एकत्र जात जायचंय, फक्त दोन्ही टीम आत जातील, नंतर तुम्ही आतमध्ये गेल्यावर मान्यवर आतमध्ये येतील। एका लाईन मध्ये दोघांनी आतमध्ये चालायचं। ओके चला कॅमेरामन तयार राहा। मान्यवर लगेच जाऊ नका, प्लेयर आतमध्ये बोलकर मान्यवर जा। सुशील दादा दिघे ज्यावेळेस प्लेयर आतमध्ये जातील त्यावेळेस तुम्ही जा, आधीच जाऊ नका, मी सांगितल्यानंतर जा। फक्त प्लेयर दोन्ही टीमचं स्वागत करूया। एका बाजूने शिवतेज क्रिकेट क्लब वेणू, दुसऱ्या बाजूने भैरवनाथ क्रिकेट क्लब कुसगाव। स्वागत करूया शिवगंगा प्रीमियर लीग पर्व 6 फायनलिस्ट टीम मैदानावर दाखल होतात। कॅमेराकडे बघा, हात दाखवा कॅमेरामध्ये, तुम्ही टिकले जाताय। तारा वाजत राहिला पाहिजे, तारा वाजत राहिला पाहिजे। आणि आपले दोन्ही मान्यवर सर्व मान्यवर ज्या ट्रॉफीसाठी मात्र युद्ध आपण जाणार आहोत ते सर्व मान्यवर आणि ट्रॉफी मैदानामध्ये होती। शिवगंगा प्रीमियर लीग 2025 पर्व 6ची आकर्षक ट्रॉफी, ज्या ट्रॉफीसाठी युद्ध सुरू आहे ती ट्रॉफी मैदानामध्ये होते। स्वागत करूया त्या ट्रॉफीचं, त्या क्रिकेटच्या खेळाचं। थोडीशी ट्रॉफी मागे घ्या, अजून ती खुर्ची मागे तरी चालेल अजून। हॅलो चला बरोबर बी शेप मध्ये लाईन करा, मान्यवरांना मागे थांबू द्या। ट्रॉफीच्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार। टॉस करण्या अगोदर आपण दोन्ही फायनलिस्ट टीमचं स्वागत केलंय आणि फायनलिस्ट टीमचं स्वागत केल्यानंतर आता आपण सुरुवातीला राष्ट्रगीत घेणार आहोत। राष्ट्रगीत झाल्यानंतर आपण टॉस या ठिकाणी करणार। दोन्ही टीमने तयार राहायचंय। जिथपर्यंत माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचतोय ना, सर्वांनी आपल्या डोक्यावरच्या कॅप काढून घ्या। सर्वांना विनंती आपल्या डोक्यावरच्या कॅप काढा, कारण आपण राष्ट्रगीताला सुरुवात करणार। एक साथ सावधान, एक साथ एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे। शुरू कर।
माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज की जय. धन्यवाद. आता आपण टॉस त्या ठिकाणी करणार. दोन्ही टीमचे कॅप्टन फक्त टॉस साठी मध्ये यायचे. 5 ओव्हरची मॅच आणि अगदी टॉस या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये फायनलच्या मॅचचा टॉस केला जातोय. एका बाजूने शिवतेज क्रिकेट क्लब वेळू तर दुसऱ्या बाजूने बरोडा क्रिकेट क्लब कुसगाव. हे दोन तगडे संघ या वेळेस अगदी फायनल मध्ये पोहोचतात. गतवर्षी देखील या दोन संघांदरम्यान फायनलची मॅच झालेली. फायनलचा थरार आपण पाहिला होता. या वर्षी देखील पुन्हा एकदा कुसगाव विरुद्ध वेळू हा सामना मैदानामध्ये रंगेल. कुसगाव सिंग टीमने टॉस जिंकला. निर्णय काय घेतला? लगेच निर्णय करायचा. मान्यवरांकडनं सर्व खेळाडूंना मात्र ते शुभेच्छा दिल्या जातील आणि लगेचच सामन्यात सुरुवात होईल. 5 ओव्हरची मॅच असेल याची दक्षता घ्या. त्यामुळे थोडं फास्ट खेळा. 5:40 ला बरोबर पहिला चेंडू मात्र टाकला जाईल. मान्यवरांकडनं सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या जात आहेत. कुसगाव टीमने टॉस जिंकला आणि कुसगाव टीम निर्णय काय घेतलाय? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे ते वेळू संघाला क्षेत्ररक्षणासाठी प्राचारण केलं जाईल. चला लगेचच फोटोशूट नंतर करा. आपल्याला वेळ वाचवायचा आहे. मॅच चालू करून घ्या. कुसगाव विरुद्ध वेळू हा सामना शिवगंगा प्रीमियर लीग 2025 पर्व 6वीचा विजेता कोण होणार हे मात्र पाहिलं जाईल. पंचांना विनंती असेल मैदानाचा ताबा घ्यायचा. पंचांना विनंती असेल मैदानाचा ताबा घ्यायचा. औसवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण माने यांचे इथे सहर्ष स्वागत. फायनलचा सामना चालू होण्या अगोदरच कुसगाव गावचे सत्यहरी एंटरप्राइजेसचे मालक अविदादा मांजरे आणि चैत्रली ताई मांजरे पोलीस पाटील कुसगाव यांच्याकडून कुसगाव संघाला 1001 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. चला दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचे कृपया, अन्यथा 3 रनाची पेनल्टी देण्यात येणार आहे. फायनलचा थरार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सर्व मान्यवरांनी या ठिकाणी यायचंय व फायनलचा सामनाचा आनंद घेताना लव अण्णा शितळे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं हे शिवगंगा प्रीमियर लीग कमिटीतर्फे हार्दिक स्वागत. सामना 5 षटकांचा राहणार आहे याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. हॅलो फायनलचा थरार शिवगंगा प्रीमियर लीग 2025. चला लहान मुलांनी हॅलो सर्वांना विनंती आहे तिथे खुर्च्या आता मान्यवरांसाठी रिकाम्या करा. जे खेळाडू तिथे बसले त्यांना विनंती मान्यवरांसाठी जरा तिथे खुर्च्या रिकाम्या करा. शिवगंगा प्रीमियर लीग 2025 पर्व 6वी आपण पाहतो. या वर्षी या शिवगंगा प्रीमियर लीगने मात्र नवा विक्रम केला. या वर्षी अगदी मैदानाच्या चौफेर पाहिलं ना ही गर्दी खेचली गेली. अनेक नवीन नवीन गोष्टी या वर्षी आपल्याला या स्पर्धेदरम्यान या शिवगंगा प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय श्रीकांतजी पवार यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. त्याचबरोबर राजेशजी डिमळे यांच्या माध्यमातून अनेक नवीन गोष्टी मैदानामध्ये आणल्या गेल्या. दोन फलंदाज ताबडतोब मैदानामध्ये पाठवून द्यायचे. सामना 5 षटकांचा राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवून जायचे. जरा सहकार्य करायचं आहे आणि फायनलचा थरार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. शिवगंगा प्रीमियर लीग 2025 पर्व 6चा मानकरी कोण ठरणार हा अंतिम सामना आपण पाहतो. पण अगदी योग्य झालं या प्रीमियर लीग विषयी सांगायचं झालं. या वर्षी प्रीमियर लीगने मात्र सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकलंय. यावर्षी श्रीकांतजी पवार राजेशजी डिमळे यांचं आयोजन नियोजन मात्र बरोबर झालं. यावेळेस आपण पाहिलं अनेक नवीन नवीन गोष्टी मैदानामध्ये पाहायला मिळाल्या. अगदी व्यासपीठ असेल ट्रॉफीसाठी
सर्व प्रेक्षकांना एक नम्र विनंती, सर्वांनी या चौकात रोपवेच्या बाहेर थांबायचंय, सर्वांनी रोपवेच्या बाहेर उभं राहायचंय, कोणत्याही खेळाडूला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यायची. हा फायनलचा थरार आहे, याला कमिटी जबाबदार राहणार नाहीये. कोपऱ्यातले प्रेक्षक थोडस मागे जा, बॉन्ड्रीच्या मागे जा. आर्मी गावचे पोलीस पाटील संदीपजी घोगरे यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचंही कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. स्कोरच्या समोर कोणी उभे राहू नका ही विनंती. पहिला चेंडू इथे सुरुवात झाली. जितू शिंदेचा पहिला चेंडू मात्र जबरदस्त होता. पहिला चेंडू मात्र डॉट बॉल नाही, इथे सुरुवात निर्धाव चेंडू. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय संकेतसाठी पहिला चेंडू अप्रतिम होता. शिवगंगा प्रीमियर लीग पर्व 6वीचा धमाका आपण पाहतोय. जितू शिंदे परत एकदा गोलंदाजी मार्गवर. हा चेंडू अगदी दिशा दाखवून त्याला फक्त रन घेण्याचा प्रयत्न, थांबवलं, रन मात्र नाही, रिस्की धावा मात्र टाळला गेला. शिवगंगा प्रीमियर लीग पर्व 6वीचा धमाका खेळ मैदानामध्ये आपण पाहिला. यावर्षी स्पर्धेने मात्र एक मोठा उच्चांक गाठलाय. गर्दीचा महापूर तुम्ही पाहताय. अगदी इंटरनॅशनल लेवलचं विकेट या आयोजकांनी या स्पर्धेसाठी बनवलं. आकर्षक ट्रॉफीसाठी देखील एक फिरता स्टेज आपण पाहतोय. पटका मात्र आवेश फसलाय, झोट टिपला, संकेत इथे मात्र कोसळलाय. पहिला फलंदाज बाद. नेक्स्ट बॅट्समन लगेच मैदानामध्ये पाठवून द्या. अगदी मैदानामध्ये पाहिलं तर कोणत्याच प्रकारची कमतरता तुम्हाला पाहायला मिळणार नाही. यावर्षी पाहिलं तर श्रीकांत अप्पांनी आकर्षक ट्रॉफी काढल्यात. मॅन ऑफ द मॅच असतील, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, उत्कृष्ट फिल्डर, कीपर, सर्व काही यावेळेस मात्र तुम्हाला आकर्षक पाहायला मिळेल. अगदी 3 कॅमेरा, दरवर्षी आपण 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्पर्धा घेत होतो. यावर्षी 3 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून स्पर्धा घेतली गेली. शिवगंगा प्रीमियर लीग साठी अगदी इंटरनॅशनल लेवलचं विकेट बनवलं गेलं. आकर्षक बाउंड्री रोप, एकही कमतरता मला वाटतं यावर्षी ठेवली गेली नाही. दरवर्षी आपण पाहतो शिवगंगा प्रीमियर लीग साठी आपण एक कॅप्टन नेमतो, म्हणजे अध्यक्ष नेमतो. ती टीम पूर्ण मैदानामध्ये खेळ असते. यावर्षी कॅप्टन आमचे श्रीकांत अप्पा होते. तर टीम मध्ये सुशील दादा असतील, सागरदादा गरंडे असतील, सागरदादा जोंडे असतील, अनेक आजी माजी अध्यक्ष उद्योग यांनी मात्र जबरदस्त आयोजन नियोजन. संपूर्ण शिवगंगाचा परिवार या स्पर्धेसाठी झटला. एक आकर्षक एक नेत्रदीपक स्पर्धा मैदानामध्ये सुरू आहे. यावेळेस हा चेंडू मात्र ऑन साईडला खेळून काढला. रन घेण्याचा प्रयत्न उशिरा का होईना पहिली सिंगल धाव मात्र धावफलकावर लावली गेली. त्याचबरोबर धावफलकाचा श्री गणेशा मात्र केला गेलाय. जितू शिंदे अप्रतिम गोलंदाजी आपण आतापर्यंत पाहतोय. पण आता खरं बॅटल असेल शुभम तांबट विरुद्ध जितू शिंदे, हे बॅटल असेल. गतवर्षी दोघं हे खेळाडू एकमेकांना आले, त्यावेळेस जितू शुभमला पहिल्या चेंडूवरती बाद केलं होतं. तिथे मात्र भैरवनाथ क्रिकेट क्लब कुसगावच्या संघाला खिंडार पडलं होतं. यावेळेस शुभमला सांभाळून खेळावं लागेल आणि ते गतवर्षीचं उक्त फेडावं लागेल. हा चेंडू इथे आपण पाहतोय व्हाईट बॉल, अवंतर धावसंख्येत वाढ. या स्पर्धेसाठी जे ट्रॉफी सौजन्य आपल्याला मिळाले ते आमचे लाडूशेठ खुंडे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होतंय. सहर्ष सहर्ष स्वागत. या आकर्षक ट्रॉफी मात्र शोभा वाढवतात या स्पर्धेची आणि ते सौजन्य देणारे आमचे लाडूशेठ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. लाडूशेठ यांचं शिवगंगा प्रीमियर लीग मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. यावेळेस हा चेंडू मात्र हलक्या हाताने खेळून काढला. एक सिंगल धाव मात्र घेतली आधी शांत डोक्याने शुभम तांबटने या इनिंगला मात्र सुरुवात केली. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. एक फलंदाज बाद, 3 धावा. कुसगाव संघाच्या 3 धावा या धावफलकावरती बनवल्या गेल्या. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे पूर्ण झालाय. रमेश बापू कोंडे यांचा दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय सन्माननीय रमेश बापू कोंडे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होतंय. सहर्ष सहर्ष स्वागत. शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख सन्माननीय रमेश बापू कोंडे यांचं शुभ आगमन होतंय. डॅशिंग जिल्हा प्रमुख म्हणून ज्यांची ओळख आहे ते आमचे रमेश बापू मैदानामध्ये होतात. सहर्ष सहर्ष स्वागत. शुभम तांबट यावेळी झटका जोरदार धुवाधार शुभम तांबटच्या बॅट मधून चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषा पार. षटकार. अगदी व्यासपीठावरती अगदी पाहिलं दरवर्षी प्रेक्षकांची गर्दी आपण नेहमीच पाहत असतो, पण या वर्षी एक वेगळा उपक्रम अगदी पाहिला ना, विक्रम म्हणावा लागेल. मान्यवरांची मांदियाळी आज मात्र व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते.
जवळ पहिल्या दिवशी आपण म्हणलं होतं 15,000 प्रेक्षक बसण्याची कॅपॅसिटी आहे, पण ती कॅपॅसिटी मात्र कमी पडेल की काय. फटका जोरदार, शुभम तांबट फटका सीमारेषेला बाहेर गेलाय. 6 धावा बॅक टू बॅकच्या 2 षटकार. अगदी शुभम तांबट आणि कुसगावचा संघ पाहिला ना तर जवळपास त्यांचं तिकीट कापलंच होतं. 15-52 नंबरची गाडी आलीच होती, गाडीमध्ये बसणार तेवढ्यात मात्र शिवापूरचा संघ जिंकला. परत मॅच मध्ये आले, विजय मिळवला, फायनल खेळतात. यावेळेस मात्र व्हाईट बॉल अवंतर धावसंख्येमध्ये वाढ. सन्माननीय अशोक शेठ बांदल उद्योजक ट्रॉफी सौजन्य त्यांच्याकडे आले ते मात्र या ठिकाणी आले. सहर्ष स्वागत. सुरेश बापू पांगारे सरपंच वेळू यांचं देखील सहर्ष स्वागत. श्री हिरामनजी पांगारे माजी सरपंच वेळू यांचं देखील सहर्ष स्वागत. बंडू शेठ शिंदे उद्योजक, त्याचबरोबर संजय अण्णा दिघे, संभाजी राजे खुटवड, लाडू शेठ कोंडे, त्याचबरोबर संतोष शेठ कोंडे, त्याचबरोबर अनिकेत दादा शिंदे, सचिन शेठ बांडे हवालदार, त्याचबरोबर सुभाष काका बांडे हवालदार हे सर्व मान्यवर व्यासपीठावरती आहेत. या सर्व मान्यवरांनी मात्र या स्पर्धेवरती प्रेम केलं, मार्गदर्शन केलं, आशीर्वाद दिले, त्यावेळेस मात्र या क्रिकेटचा सोहळा उभा राहिला. या सर्वांचं सहर्ष स्वागत. सन्माननीय रमेश बापू कोंडे यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. वाशिम जिल्हा प्रमुख सन्माननीय रमेश बापू कोंडे यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची. सन्माननीय मुकेशजी पडवळ या स्पर्धेसाठी मांडव सौजन्य यांच्याकडनं मिळालं ते आमचे मुकेशजी पडवळ या ठिकाणी आले, त्यांचं स्वागत. हा चेंडू इथे मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू मात्र आलाय. 18 धावा ह्या धाव फलकात ते आतापर्यंत बनवलं जातात. जवळपास पाहिलं तर सन्माननीय दीपक शेठ तांबट ग्रामपंचायत सदस्य कुसगाव यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होतं. सहर्ष स्वागत. सन्माननीय कुमारजी तांबट तंटा मुक्ती अध्यक्ष सन्माननीय कुमारजी तांबट यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. सन्माननीय संदीपजी गोगरे पाटील हे देखील या ठिकाणी येत आहे, स्वागत. सन्माननीय किरणजी यादव साहेब, जितेंद्रजी भोईटे साहेब, दादासाहेब सनस या सर्व मान्यवरांनी आज मात्र आवर्जून वेळ शिवगंगा प्रीमियर लीगला दिला, त्याबद्दल या सर्वांचं मनापासून धन्यवाद. अगदी कॅमेरा जिथे जिथे जातो ना तिथे तिथे फक्त प्रेक्षकांची तुफान गर्दी आपल्याला पाहायला मिळते. अगदी मी तर म्हणेल 9 दिवस जी सर्व पंच असतील, कमिटी मेंबर असतील, कॉमिटेटर असतील, यांना सर्वांना जी खाण्याची मेजवानी आमच्या आयोजकांना दिली ती मेजवानी मात्र स्वीट झाली, या वर्षी शिवगंगा प्रीमियर लीग 2025 ही सुपर डुपर हिट झाली. एक सुपर डुपर हिट स्पर्धा आपण पाहतोय शिवगंगा प्रीमियर लीग. अगदी या वर्षीचा इतिहास मात्र सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल. अनेक मॅचेस चुरशीच्या झाल्या, अनेक चुरशीच्या मॅचेस मात्र झाल्या. या मॅचेसचा आनंद सर्व प्रेक्षकांनी ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, मैदानात येऊन असेल, घरी बसल्या असेल, फार आनंद मात्र घेतला. पुन्हा एकदा चेंडू आकाशाला गवसणी घालणारा फटका आणि तो षटकार. 6 धावा. जितेंद्र शिंदे वरती मात्र चढवलेलं आक्रमण आपण पाहतोय. षटकाराने मात्र इथे या ओव्हर मध्ये धावफलक पुढे सरकेल. 24 धावा, 24 रन ऑन स्कोर बोर्ड. इथे या वर्षी अगदी कुसगाव संघ एका मोठ्या कॉन्फिडन्सने, मोठ्या ताकदीने मैदानावर उतरलाय. गत वर्षी शिवतेज क्रिकेटला वेळू संघाने त्यांना हरवलं होतं. त्या जखमा अजूनही मनावरती ताज्या आहेत आणि त्या जखमांवरती या वर्षी शिवतेज परत ताशेरे ओढणार का, त्या जखमा अजून गहऱ्या करणार का या वर्षी विजयाचं मलम त्या जखमांवरती कुसगाव लावणार. कुसगावचे पाठीराखे आज मोठ्या संख्येने आलेत. कुसगावच्या पाठीराख्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण आज हे सर्व पाठीराखे मैदानामध्ये कुसगावला पोहोचून देतात. तर अगदी वेळू संघाचे पाठीराखे देखील कमी नाहीत, फार दूरवरचा प्रवास करत वेळू संघासाठी जे खेळाडू इथे आले, हे पाठीराखे इथे आले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा मैदानामध्ये जितू. हो, यावेळेस फटका चांगला गेला, कलात्मक फटका. चेंडूला अगदी आसमान दाखवलंय. चेंडू एक टप्पा घेत सीमारेषा पार. चौकार. 4 धावा.
फलकावरती धावा आपण पाहतोय 28 धावा. पहिल्या दिवशी ज्यावेळेस मैदानामध्ये आलं होतं ना अगदी विकेटच्या असं बाजूने ते कलरचे आपण हे लावले होते फायर शॉट. ते कलर ज्यावेळेस मैदानामध्ये उतरले होते ना असं वाटत मैदानामध्ये रंगपंचमी सुरू आहे का. पण मैदानाच्या चारी बाजूला पहा आकर्षक रंगबिरंगी टी शर्ट आज तुम्हाला पाहायला मिळतात. खेळाडूंचे पारू अगदी गणवेश पाहिले ना असं वाटतं एखादा सण आपण इथे साजरा करतोय. एखाद्या देवाच्या जत्रेला आपण इथे जमलोय. ती जत्रा आहे शिवगंगा प्रीमियर लीगची. जितेंद्रचा चेंडू पुन्हा एकदा एक्शन रिप्ले फिर से एक बार गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. रन मिलेंगे 4 4 4 4 चौकार. प्रत्येक षटकारासाठी मयूर मांजरे उपसरपंच यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक. धाव फलकावरती धाव आपण पाहतोय 32 धावा 32 रन. पाहता पाहता भैरवनाथ क्रिकेट क्लब कुसगावने डोंगर उभारायला सुरुवात केली आहे. जितो शिंदेवरती चढवलेलं आक्रमण चाणाक्ष गोलंदाज आहे. कमबॅक कधी करेल कधी विकेट मिळेल सांगता येत नाही. जितो परत एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. हा चेंडू इतका चांगला होता तितका चांगला फटका. विनोद पोटेला चेंडूने मात्र चकवा दिला. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव देखील पूर्ण. इथे एक एक धावेला फार मोठं महत्व आहे. एक एक धावेसाठी धावा आपण पाहिली. अगदी 2 धावांनी शिवापूरचा संघ स्पर्धेच्या बाहेर गेला. कुसगाव आताला फायनल खेळतोय. एक एक धावेला किती महत्व आहे हे मात्र तुम्हाला कळायला असेल. यावेळेस फटका फसला. चेंडू आउट. संधी संधी संधी. इथं संधीचं सोनं मात्र करता आलं नाही. झेल मात्र इथे सुटला. सोप्पा झेल होता. मयूरचा झेल मात्र सुटला. प्रत्येकच्या हातून सुटलेला झेल. मी मगाशी सांगितलं होतं जितो शिंदे चाणाक्ष गेवड आहे. 36 धाव फलकावरती आपण पाहतोय. चाणाक्ष गेवड आहे. त्याने मात्र जाळं उडलं. त्या जाळ्यामध्ये मयूर नावाचा मासा अडकला. पण ऐन वेळेला प्रत्येकचं जाळं फाटकं निघालं. तिथून मात्र त्याला परत एकदा जीवदान मिळालं. आणि त्या जीवदानचा फायदा आता कितपत घेतला जाणार. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपण एखाद्याला जीवदान दिलं ना तो तुमच्या मागे पुढे करेल. तुमचं गुणगान करेल. तुमची वाहवा करेल. तुम्हाला आवड मदत करेल. तुम्ही क्रिकेटमध्ये गुणाला जीवदान द्या तो पुढच्या चेंडूवरती तुमच्या मुळावर रेटेल. आणि आता मयूर कितपत धावा इथे आता बनवणार. जीवदानचा फायदा हा कितपत घेतला जाणार. 36 धावा 3 ओव्हरमध्ये बनवल्या गेल्या. 12 चेंडूचा खेळ मात्र अजूनही शिल्लक आहे. शेवटचे 12 चेंडू. शिवगंगा प्रीमियर लीग 2025चा ताळावर आपण पाहतोय. आज आनंद आहे. आमच्या सर्व अध्यक्ष जो आजी माजी अध्यक्ष होते ना त्यांनी मात्र जो पाया रचला होता ना त्या पायावरती आज श्रीकांत अप्पांनी कळस मात्र चढवलाय असं म्हणावं लागेल. कारण यावर्षी शिवगंगा प्रीमियर लीग ही स्पर्धा ना फक्त गाव पातळीची राहिली नाहीये. अगदी मोठं व्यासपीठ इथे पाहायला मिळतं. प्रत्येक षटकाराला 100. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. रणबीर कांबळेंच्या काय कॅच पकडलाय. हा कॅच नाही ही मॅच पकडली आहे. उत्कृष्ट झेल ओपीने पकडला. अक्षयने पकडला. सुंदर झेल. काय झेल तिथे पकडला. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. TLC स्पोर्ट्स लाईव्ह. वा अगदी अक्षय हवेमध्ये इतका उंच उडाला होता ना ह्याची आकाशाची भरारी अशीच घेत राहा. या शुभेच्छा. सरपंच सुरेश बापू पागारे यांच्याकडनं मात्र पारितोषिक आले. या झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं. सन्माननीय राजदूत कोंडे केशवापूरचे उद्योजक यांचं शुभ आगमन या ठिकाणी होतं. सहर्ष स्वागत. जेलसाठी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक आलं. मोठी विकेट. मोठा मासा गाळायला लागलाय. शुभम तांबे तिथे मात्र कोसळलाय. गोलंदाज संकेत परत एकदा. रोहन बालगरे नवीन बॅटर मैदानामध्ये. या खेळाडूने मागच्या मॅच मध्ये प्रभावित केलं होतं. 14 चेंडू मध्ये 44 धावांचा भन्नाट खेळ मगाशी केला होता. पण खरी गरज आता आहे तुम्ही 100 मॅच जिंका. त्या मॅचचा सर नाही. आज तुम्ही वेळेला हरवा तर मात्र तुमच्या कष्टाचं चीज होईल. पण वेळ सगळं सहजासहजी हार पत्करणारा संघ नाही. दादा संघ आहे. फुलटा चेंडू होता. ऑल साईडला चेंडू मात्र खेळलाय. धावपळ सुरू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय. दुसरी पूर्ण झाली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का नाही. 2 धावा.
गतवर्षी देखील हे दोन संघ फायनल मध्ये पोहोचले होते. त्या वर्षी वेळू संघाने एकतर्फी पराभूत केलं होतं कुसगाव संघाला. आणि त्या जखमा ज्या काय आहेत ना त्या फक्त खेळाडूंच्या मनात नाही, तिथे प्रेक्षक आहेत ना समोरच्या बाजूला, त्यांच्या देखील काळजाचा ठोका चुकवला होता. काय फटका घेऊलाय, मैदानात उठल्या अग्नीच्या ज्वाळा, मैदानाच्या बाहेर फेकलाय तोचा गोळा, षटकार 6 धावा. 44 धावा आपण मैदानामध्ये पाहतोय. जवळपास 504 चौकार, 456 षटकार या स्पर्धेमध्ये खेळले गेले. सुरुवातीला अगदी पाहिलं होतं हे बॉल ज्यावेळेस मैदानात आले होते ना त्यावेळेस अनेक क्रिकेटवीरांनी सांगितलं होतं षटकार जाणं अवघड हुआ, कारण यावेळेस दगड आणलेत. पण या खेळाडूंचा खेळ पाहिला ना तुम्ही, जर या खेळाडूंचा खेळ पाहिला असेल ना, दगड काय यांना तोफेने गोळ जर दिले असते ना त्यांनी जशी मारायचे बाहेर मारले असते. जवळपास 400-450 षटकार खेळले गेलेत आणि 500+ चौकार या स्पर्धेमध्ये खेळले गेले. 44 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. यावर पुन्हा एकदा फटका जोरदार, परगत चालला फटका, वीरेंद्र सेवागच्या अंडरग्राउंडला फटका होता. षटकार प्रत्येक षटकारला 100 रुपये अविनाश मांजरे. प्रत्येक षटकारसाठी अविनाश मांजरे यांच्याकडनं 100 रुपये, आमचे रणबीर कांबळे यांच्याकडनं 200 रुपये. हे पारितोषिक मात्र इथे जमा आहे. संघाचं अर्धशतक मात्र पूर्ण होतं. 50 धावा बनवल्या गेल्या. यावर्षी कुसगावने मात्र चांगली खेळी केली पण अजूनही खेळ बाकी आहे. 6 चेंडूचा खेळ मात्र अजूनही शिल्लक आहे. ही मॅच मात्र रंगतदार होत चालली आहे. अति उत्कंठावर्धक सामना मैदानामध्ये शिवगंगा प्रीमियर लीग 2025 पर्व 6वे ही स्पर्धा आपण पाहतोय. अगदी अप्रतिम खेळ या खेळाडूंनी केलाय. आयोजनामध्ये कुठल्या प्रकारची कमतरता तुम्हाला इथे दिसणार नाही. हो इथे बॅटची आतली कड रन घेण्याचा प्रयत्न आणि इथे त्याचबरोबर फलंदाज मात्र बाद. चला नवीन बॅटर लगेच मैदानात पाठवून द्या. 30 सेकंदाच्या आत बॅट्समन आतमध्ये आला. 30 सेकंदाच्या आत नवीन फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्या. धाव फलकावरती आपण पाहतोय 50 धावा. धाव फलकावरती आपण पाहतोय 50 धावा. 4.1 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. अगदी मॅचला परत एकदा सुरुवात. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तुषार. स्ट्रायकिंग वरती असेल रोहन बालगरे. हा चेंडू मात्र सोडून दिलाय. पंचांचे दोन्ही हात झाले जमिनीला समांतर. कळवलं धाव आहे अवांतर. फुकट का चंदन गिजमेर नंदन. एक्स्ट्रा धावा या धाव फलकावरती ऍड. 51 धावा या धाव फलकावरती आपण पाहतोय. फुल टॉस फटका मात्र जास्त चांगला खेळता आला नाही पण धावा मात्र दोन जातील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे दुसरी धाव पूर्ण होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या गेल्या. धावांसाठी फार मोठी धाव आता मैदानामध्ये आपण पाहतो. या सर्व आयोजकांचं कौतुक करावं लागेल. आमचे अनिकेत दांडे असतील, संतोष डेबे असतील, आमचे सागर नितीन राजपूत असतील, आमचे आप्पा यांचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी आयोजनामध्ये फार मोठी मदत यांची मात्र झाली. त्याचबरोबर आमचे शुभम शिंदे सरांचं देखील कौतुक करायला लागेल. सुंदर समालोचन त्यांनी या स्पर्धेमध्ये केलं. इथे रनआउटचा मोका आणि तो फलंदाज मात्र बाद. कोणता फलंदाज बाद आहे हे मात्र पाहिलं जाईल. फलंदाज मात्र एक बाद असेल. चला सर. बैलगाडा क्षेत्रातील चॉकलेट बॉय भैया डायव्हर बांबुर्डे यांना विनंती असेल आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. भैया डायव्हर बांबुर्डे यांना विनंती असेल आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. बैलगाडा क्षेत्रातील चॉकलेट बॉय भैयांना मात्र विनंती असेल आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. पाहूया कोणता खेळाडू मात्र बाद केला गेलाय आणि ते रोहन मात्र मैदानामध्ये पुन्हा एकदा बॅटिंगसाठी सज्ज होतो. चला लेट प्ले बघायचंय का? ठीक आहे. हा 2 मिनिटं थांबा. इथं थोडा बॉक्सा सरपंच चेक करतील. पेटूचा चांगला थ्रो.
थोडा उशिराने थ्रो मात्र केला गेला आणि पाहूया इथे निर्णय काय होतोय. आणि इथे निर्णय पंचांना देऊ द्या. पंच आपण ऑफिशियल पंच डेलत निर्णय मात्र कळला जाईल. निर्णय मात्र महत्वाचा. शिवगंगा प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. अनेक चुरशीच्या मॅचेस आपण पाहिल्या. इथे प्रत्येक धावेसाठी फार मोठी धाव आपल्याला पाहायला मिळते आणि ती धाव ही मात्र ठरेल की कोणता खेळाडू आता मात्र बाद केला आणि कोणता खेळाडू मात्र क्रीज मध्ये पोहोचलाय. आणि ते पंचांचा मात्र इशारा आलाय. फार महत्वाचा निर्णय आणि तो मात्र पंचांना देखील एका मोठ्या कोड्यामध्ये टाकणारा निर्णय. अगदी आयोजकांच्या असतील, मान्यवरांच्या असतील, प्रेक्षकांच्या नजरा मात्र एकीकडे टेकल्या गेल्यात. अगदी काळजाचा ठोका मात्र चुकवणारा निर्णय. हार्टबीट इथपर्यंत ऐकू येत आहेत. रोहन मात्र साबूत असेल. रोहन बॅटिंग करेल तर दुसरा गोलंदाज मात्र बाद झालाय. मॅच मध्ये ट्विस्ट. काळजाचा ठोका चुकला होता. या विकेट वरती मात्र फार सर्वांचं लक्ष होतं. धाव फलकावरती नजर टाकूया. धावा जमवत आहेत त्या 54 धावा, 54 रन. 3 चेंडूचा खेळ मात्र पूर्ण झालाय. अजून 3 चेंडू शिल्लक. रोहन बालगर रे का आम्ही मैदानामध्ये थांबून होतो. षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मारल्या त्या 6 धावा. षटकार. वा भावा वा. भैया ड्रायव्हर बांबुर्डे यांचा मात्र सन्मान या ठिकाणी केला जातो. बैलगाडा क्षेत्रातील चॉकलेट बॉय भैया बांबुर्डे यांचा मात्र सन्मान या ठिकाणी केला जातोय. शिवगंगा प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेमध्ये हा सन्मान मात्र केला जातोय. अगदी मैदान क्रिकेटचा असू नाही तर बैलगाड्याचा असू दे, शिवगंगातील हे सर्व प्रेक्षकांची मात्र वाहवा दाद मात्र सर्वांना समान मात्र मिळते. सर्वांमध्ये समान प्रेम मात्र पाहायला मिळतं. आणि इथे फलंदाज मात्र बाद. रोहन नाव सायकीचा असेल. चाणाक्ष खेळ विठ्ठल वाडकर यांचा आपण पाहिला. अनुभवी खेळ आणि तिथे फलंदाजाला मात्र बाद केलं गेलं. चला नवीन प्लेअर लगेच होते मैदानामध्ये. नवीन बॅटर लगेच मैदानामध्ये यायचं. बॅड लाईटचं अपील चालणार नाही. मॅच लगेच सुरू होणं गरजेचं असेल. चला नवीन फलंदाज धावत पळत मैदानामध्ये या. शिवगंगा प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर या स्पर्धेमध्ये मी पहिल्यांदा एकता नक्की पाहिली. कारण जो अध्यक्ष असतो, जो उपाध्यक्ष असतो तो मात्र फक्त काम करत असतात. पण आजी माझे अध्यक्ष येतच नाहीत. ते फक्त मॅच बघतात ऑनलाईन. पण या स्पर्धेमध्ये आजी माझी जे अध्यक्ष आहेत ना, त्यांनी देखील या स्पर्धेला जे योगदान दिलं, सहकार्य दिलं, ते मात्र पाहण्यासारखं होतं. अगदी शिवगंगा प्रीमियर लीग एक गाव एक संघ आपण नेहमी पाहिलाय. पण मला हे शिवगंगा प्रीमियर लीगचं संपूर्ण एकच गाव वाटतंय. इतका सर्वांचा म्हणजे कोणत्या टीम मधलं हे लवकर कळतच नव्हतं. इथे मात्र रन घेण्याचा प्रयत्न. रोहन बालगर स्ट्राईकवर पोहोचला. फलंदाज मात्र बाद. आणि इथे धाव फलकावरती धावा बनवल्या गेल्या 61 विजयासाठी. शिवतेज क्रिकेटला गोळ्या 62 बनवायचे. एकाच मिनिटात क्षेत्ररक्षण लावायचं. लगेच फास्ट मध्ये चला कुसगाव टीम लगेच मैदानामध्ये या. टीम कुसगाव लगेच मैदानामध्ये यायचं. चला शिवतेज क्रिकेट क्लब आपले 2 फलंदाज लगेच पाठवून द्यायचे. आणि कुसगाव भैरवनाथ क्रिकेट क्लब आपले 11 प्लेयर लगेच फिल्डिंगवर लावून द्यायचे. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे आपण पाहतोय तब्बल 31,000 रुपयाचं आकर्षक पारितोषिक. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आणि या संघाने आपले 2 फलंदाज मैदानात खेळण्यासाठी पाठवायचंय. जरा सहकार्य करायचंय. अंधार होत चाललेला आहे. वेळ फार कमी आहे. 31,000 रुपयाचं पारितोषिक जर आपण पाहिलं तर इथे आपण पाहिलं तर सन्माननीय रमेश बापू कोंडे यांच्या माध्यमातून 31,000 रुपयाचं आकर्षक पारितोषिक आलं. द्वितीय पारितोषिक आपल्या ज्यांच्याकडनं मिळालं ते आमचे सन्माननीय राजेंद्र आबा पवार यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं 31,000 रुपयाचं पारितोषिक आलं. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 15,000 रुपये श्री राजेंद्रजी कुंटे यांच्या
कोंडे यांच्या माध्यमातून पारितोषिकाला चतुर्थ क्रमांक 11,000 रुपये श्री सागरदादा धोंडे यांनी मात्र सहकार्य केलं. स्वप्नीलदादा धोंडे शिवपूर गावचे युवा उद्योजक यांचं शुभागमन होतं, सहर्ष स्वागत. उद्योजक सचिन बाळशेठ कोंडे यांचं देखील शुभागमन होतं, सहर्ष स्वागत. या स्पर्धेला ट्रॉफी सौजन्य देणारे आमचे अशोक शेठ बांदल, त्याचबरोबर संतोष काका कोंडे, सन्माननीय सोमेश्वर लाडू शेठ कोंडे, त्याचबरोबर अमोल शेठ कोंडे यांचं मनापासून धन्यवाद. आपण या स्पर्धेला ज्या आकर्षक ट्रॉफी दिल्या त्याबद्दल ताबडतोब दोन खेळाडू मैदानात पाठवायचे ताबडतोब. सौजन्य या आपल्या स्पर्धेला युट्यूब सौजन्य देणारे आमचे विकास अण्णा पवार, नितीन शेठ कुदळे, पार्वती ज्वेलर्स, माऊली ज्वेलर्स, SP मॉल, मानकर डोसा, बंडू शेठ शिंदे यांचं देखील मनापासून धन्यवाद. मंडप सौजन्य देणारे आमचे गणेश शेठ पायगुडे, संजय अण्णा दिघे, अजय दादा कोंडे, राकेश दादा कोंडे, गणेश शेठ दिमळे, राकेश दादा गाडे, त्याचबरोबर कैलास काका पवार यांचं देखील मनापासून धन्यवाद. बॉल सौजन्य श्री अमोल भाऊ पांगारे, मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी आणि बॅट श्री सुदर्शन तात्या जरांडे, सरपंच कोंढरपूर, त्याचबरोबर पंच सौजन्य देणारे आमचे सुभाष शेठ मिटारे, राहुल शेठ पांगारे, अरविंद काका रांजेकर, दीपक संदीप भाऊ मुजुमले, मयूर शेठ वांजळे, प्रसाद आबा चोरगे यांचं मनापासून धन्यवाद. अंतिम सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच अमोल दादा दिघे, तुषार दादा दिघे, उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज राजदादा दिंबळे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुभाष काका हवलदार यांचं मनापासून धन्यवाद. भरपूर नाव आहेत या स्पर्धेवरती, सर्वांनीच खूप मोठं प्रेम केलंय. ही नावं एकात घ्यायची म्हणलं तर फक्त एकच म्हणावं लागेल, शिवगंगा प्रीमियर लीग, शिवगंगा प्रीमियर लीग, शिवगंगा प्रीमियर लीग. मैदानामध्ये जाऊया. प्रेक्षकांना एकदा विनंती करतो मी की तुम्ही इथे आलात, आनंद होतो, एकदा जोरदार डाव जाऊया शिवगंगा प्रीमियर लीग साठी. 61 धावा बनवल्या, 62 धावांचं टार्गेट. अगदी कॅमेऱ्यामध्ये तुम्ही जिथे पाहताय तिथे फक्त प्रेक्षक दिसतात. उजुमले फोटोग्राफर कुठे असाल तर संपर्क साधा. मॅचचा सुरुवात, पहिला चेंडू नील मांढरे, फटका चांगला खेळलाय, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल, एक सिंगल धाव. संकेतच्या बॅट मधनं सिंगल धाव. संकेत पांगारे, नितीन पांगारे ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. आज धमाकेदार खेळ मैदानामध्ये या जोडीने केलाय. या शेवटच्या मॅच मध्ये देखील लढावं लागेल. खोलव्या टप्प्यात चेंडू खोदून काढलाय, लॉंग ऑन क्षेत्ररक्षक रोहन पांगारे, रोहन बालगरे कोणती चूक करणार नाही, चांगलं क्षेत्ररक्षण घेतली जाते. एक सिंगल धाव. सिंगल धावून धावफलक मात्र पुढे सरकेल. 2 धावा धावफलकात आपण पाहतोय. 2 धावा बनवल्या गेल्या, अजूनही 60 धावांचं टार्गेट. इथे मोठ्या फटक्यांची गरज असेल. चौकार षटकांची आतिषबाजी होणार का? हो, बॅटचिकर शुभमला मात्र जेल टिपताल. खबर वेळ आली होती नितीनची, काळ आला संकेतचा. फलंदाज मात्र बाद. आनंदोत्सव मात्र साजरा केला. चल नवीन बॅटर लगेच मैदानात पाठवा. लगेच या अंधारात मॅच खेळावी लागेल. बॅड लाईटचा अपील चालणार नाही. त्वरित बॅट्समन आतमध्ये पाठवून द्या. बॅट्समन मैदानाच्या बाहेर तरी नवीन बॅट्समन आतमध्ये आला नाहीये. थोडं फास्ट खेळा. नवीन बॅटर जितू शिंदे, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला खेळाडू, अगदी क्रिकेट वेडा व्यक्तिमत्व जितू मैदानामध्ये आलाय. नितीन मात्र 1 धावेवरती बाद झाला. मोठी विकेट मात्र इथे मिळवली. शुभमला मात्र झेल होता संकेतचा, पण विकेट मिळाली नितीनची. फलंदाज मात्र बाद झालाय. या सर्व अध्यक्षांचं, आजी माजी अध्यक्षांचं कौतुक आहे. सुशीलदादा दिघेंचं कौतुक आहे. 1 विकेट त्यांनी मात्र यावर्षी तयार केलं आणि अप्रतिम विकेट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. त्या विकेटने मात्र अगदी सर्वांच्या नजरा मात्र फेरल्या गेल्या. पुण्यातील अनेक खेळाडू या विकेटची चर्चा करतात. या वर्षी विकेटने मात्र एक जबरदस्त 7 शिवगंगा प्रीमियर लीगला दिली. यावेळेस फटका जोरदार, जितू शिंदे यावेळेस फटका बसला, जोर टिपला, मोठा मासा धरायला लागलाय. फलंदाज बाद. जितू शिंदे नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावल्या आधी शांत केलं गेलं.
पहिल्या चेंडूवरती जितू शिंदेवाड. विकेट हॅट्रिक जर घेतली तर रणबीर कांबळे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. मागच त्यांनी षटकारला 200 रुपये लावले ते जमा केलेत. आता विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक. 26 चेंडू 60 धावांची गरज. 26 चेंडू आणि 60 धावांची गरज. रोहन बालगरने मात्र सुंदर झेल तिथे टिपला. कुसगाव विरुद्ध वेळू, वेळू विरुद्ध कुसगाव. या झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. शिवाजी बापू कोंडे यांच्याकडनं 200. शिवाजी बापू कामटे यांच्याकडनं मात्र 200 रुपयाचं पारितोषिक या झेलसाठी. परत एकदा फटका हवेत. आणखी एक. यावेळी झेल मात्र सुटला. यावेळी झेल मात्र सुटला. प्रत्येक विकेट साठी नील मांढरेच्या प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं पारितोषिक. एक रनआउटची विकेट आली. दुसरा झेल आला. तिसरा पण झेल होता पण यावेळेस झेल मात्र सुटला. संकेतच्या हातून सुटलेला झेल आपण पाहिला. संकेतकडनं सुटलेला झेल. अमोलला मिळालेलं जीवदान. यावेळेस चेंडू मात्र पुन्हा एकदा पॉईंट चेंडू कमी खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल आली. दुसरा धावायचा प्रयत्न. धावपळ तिथे सुरू आहे. वा चेंडूला थांबवलं. 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेला मात्र संधी मात्र इथे नाहीये. आज अगदी आपण पाहिलं तर आमचे योगेशजी चौधरी आज मैदानामध्ये आले. सुंदर आवाज त्यांनी देखील आज मैदानामध्ये पेश केला. खरं तर कमतरता त्यांची जाणवत होती. आज अगदी मैदानामध्ये पाहिलं तर त्यांचा आवाज मैदानामध्ये आला आणि वातावरणामध्ये बदल मात्र त्यांनी केला. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय बॅटिंगला असेल नितीन पांगारे, संकेत पांगारे आणि अमोल पांगारे हे दोघं भाऊ आपण मैदानाबाहेर पाहतोय. दोघं सख्खे भाऊ मैदानामध्ये आहेत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अनेक वेळा पाहिलं तुम्ही सख्खे भाऊ मैदानामध्ये आपल्या भारत देशासाठी खेळताना. आज दोघं सख्खे भाऊ वेळ संघासाठी मैदानामध्ये खेळतात. अनेक वेळा सख्या भावांची घरामध्ये पटत नाही. भांडण लागली भांडण होतात. पण आज हे 2 खेळाडू एकत्र मैदानामध्ये आलेत. चला फास्ट खेळता त्या रेलू नका बाउंड्री आणि वरती नाहीतर आतमध्ये येताल. शुभम तांबट मैदानामध्ये आपण पाहतोय. हा चेंडू वेगवान. चेंडू मात्र डॉट बॉल. समोरच्या बाजूला जे प्रेक्षक थांबलेत ना त्या बाउंड्रीच्या रेलिंग वरती रेंगाळतायत, वजन देतायत. तुम्ही आतमध्ये येताल. पंचांना कळणार नाही कोणता खेळाडू आहे. आतमध्ये येऊ नका विनंती आहे. 23 चेंडू मध्ये 57 धावांची गरज. हा चेंडू पुन्हा एकदा हवेत खेळला. क्षेत्ररक्षणाची मोठी धावपळ तिथे आपण पाहतोय. चेंडूने टप्पा घेतला. दिशा बदलली. चेंडूला मात्र थांबवलंय. वा चांगली धावपळ इथे फलंदाजांची पाहिली. धावांसाठी धावपळ होते. क्षेत्ररक्षणाची धावपळ आपण पाहिली. आयुष्यामध्ये देखील फार धावावं लागतं. सकाळी उठल्यानंतर हरिण म्हणतं आज मला खूप धावायचंय नाहीतर वाघ मला खाऊन टाकेल. वाघ म्हणतो आज मला खूप धावायचंय नाहीतर मला शिकार मिळणार नाही, मला उपाशी मारावं लागेल. आयुष्यात देखील तसंच आहे. तुम्हाला धावावं लागतं, पळावं लागतं तर तुमचं पोट भरलं जातं. पोटासाठी कधी मनोरंजनासाठी कधी क्रिकेटसाठी धाव मैदानामध्ये सुरू आहे. फटका मात्र पुन्हा एकदा हवेत खेळला. फटका फसला. इथे रोहन बालगरे फार दूर होता. चेंडू 1 बाउन्स. सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. धावांसाठी धाव मैदानामध्ये आपण पाहतोय 11 धावा धाव फलकावती. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जास्त धावलो की दम लागतो. जास्त धावलो की दम लागतो. पण जास्त धावायला पण तुमच्यामध्ये दम लागतो. ते दम आज मात्र बाहेर काढावा लागेल. दम दाखवावा लागेल. 11 धावा धाव फलकावती आपण पाहतोय. 21 चेंडू 51 धावांची गरज. कोण जिंकणार? कोण या वर्षीचा चॅम्पियन ठरणार? बीसीसी कुसगाव की वेळू? फटका मात्र चांगला खेळलाय. पुन्हा एकदा कव्हरमध्ये एक चांगला फटका मात्र आपण पाहतोय आणि यावेळी चेंडू होतो फरार. सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. अमोल पांगारे आणि संकेत पांगारे ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय आणि या दोघांनी जो झेंडा हातामध्ये घेतलाय ना तो फडकवल्याशिवाय ते मैदानाच्या बाहेर जाणार नाही असा मात्र निश्चय पाहायला मिळतोय. वेळू आणि कुसगाव दोन्ही संघाच्या प्रेक्षकांना विनंती आहे थोडस मागे सारखा. टाइम अगदी टायमिंग वर देखील लक्ष ठेवायचंय. 10 मिनिटं अजूनही बाकी आहेत.
चला थोडस मागे सरकायचं. वेळू कुसगाव दोन्ही संघाच्या पाठीराख्यांना विनंती आहे थोडस मागे सरका. बॅड लाईटचं अपील चालणार नाही. सामना आहे त्या कंडिशन मध्ये पूर्ण करावं लागेल. शुभम तांबट गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. पुन्हा एकदा इथे बाबा पॉईंट चांगला फटका खेळला गेलाय. धावपळ तिथे सुरू आहे आणि तो चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. ते प्रेक्षक मागे सारी सगळी बाबा आपली पोरं मागे घे. ते कुसगावचे प्रेक्षक मागे घे. तू मागे जा तिथं. चला सहकार्य करा थोडस मागे सरका. मॅच चालू करून घ्या. 19 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि विजयासाठी 45 धावांचं आव्हान. शिवगंगा प्रीमियर लीगचा तरार आपण पाहतोय. संपूर्ण मैदान प्रेक्षकांनी गजबजून उठलंय. 15,000 प्रेक्षकांची कॅपॅसिटी सांगितली होती. पूर्ण झालंय. आता पाहिलं बांधायचं कुठे हा आहे जगांकडे प्रश्न असेल. अपेक्षा मात्र वाढल्यात. पर्व 7 मध्ये आता काय नवीन घेऊन येणार. यावर्षी अगदी पाहिलं तर नेत्रदीपक आयोजन आमच्या श्रीकांत अप्पा पवार यांनी केलं. राजेश डिंबळे यांनी केलं. एक जबरदस्त आयोजन. सर्वांनी मात्र केलेली मदत. हा क्रिकेटचा खेळच असा आहे. एकट्या दुकट्याचा नाही खेळ म्हणून बसवला हा 4 चौघांचा घेऊन मेळ. आणि आज आपण शिवगंगा प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. तिसऱ्या पंचाकडे मात्र रेफर केलंय. पाहूया निर्णय काय तर. तिसऱ्या पंचाकडे रिपेअर मात्र केलंय. अगदी टायमर मात्र थांबवलाय. लगेच आमचे संतोष डेबे यांचं मात्र कौतुक करावं लागेल. नियमांना धरून खेळणारे व्यक्तिमत्व आहेत. 5 मिनिटं पण लय महत्वाचे. चला तिसऱ्या पंचाकडे मात्र निर्णय रेफर केलाय. क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या. निर्णय तुम्हाला कळेल जाईल. त्यानंतर आनंद उत्सव मॅच संपल्यानंतर साजरा करा. आत्ता नको. आणि इथे अगदी पाहतो आपण निर्णय काय मात्र आलाय. आणि इथे पंचांचा निर्णय आलाय नॉट आउट. नॉट आउटचा निर्णय मात्र आलाय. धावफलकावरती आपण धावा पाहतो. 18 धावा. नवीन गोलंदाज. टायमर स्टार्ट केलाय परत एकदा. 9.45 मिनिटाचा टायमर बाकी आहे. नवीन गोलंदाज संग्राम. कुसगावच्या संघाला विनंती आपण फिल्डिंग मध्ये बदल. चला फास्ट मध्ये खेळायचा सामना. कुसगाव जास्त वेळ घेऊ नका. टायमर चालू आहे तुमचा. मॅच मात्र वेळेमध्ये पूर्ण करणं गरजेचं असेल. 18 चेंडू 44 धावांची गरज. आज अगदी आपण पाहिलं होतं असाच सामना रंगला होता जो खोपी आणि पेऊचा रंगला होता. खोपीने सामना खेचला होता पण ऐन वेळेला मात्र चुका झाल्या. इथे देखील तसाच सामना मैदानामध्ये रंगला गेलाय. इथे वेळेचा संघ यावर बाजी मारणार का. एक सिंगल डाव. संग्रामचं मात्र कौतुक करावं लागेल. फार कमी वयामध्ये त्याने मात्र एक अफलातून खेळ केलाय. जेव्हा जेव्हा संकटामध्ये संघ आलाय तेव्हा संग्राम मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आलाय आणि त्याने मात्र सुंदर खेळ मैदानामध्ये करून दाखवला. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतो संकेत आणि अमोलवरती मार मोठा दारंदार असेल. खोलव्या टप्प्यात चेंडू होता. लॉंग ऑफ मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूला अडवेल तोपर्यंत एक सिंगल डाव. सिंगल डावाने जास्त फरक पडणार नाही. जर तुम्हाला विजयाची दिवाळी साजरी करायची असेल तर मध्ये मध्ये चौकार षटकारचे सुतळी बॉम्ब वाजवावे लागेल. अन्यथा दिवाळी साजरी होणार नाही. शिमग्याला मात्र तयारी करावी लागेल. फायनलची मॅच. इथे चॅम्पियनचा किताब मात्र फार महत्वाचा आहे. यावेळेस अगदी हा चेंडू पाहिला तर खोलव्या टप्प्याचा होता. रन घेण्याचा प्रयत्न. गडबड गोंधळ. दोन्ही गाड्या एकाच बस स्टॉपला. फलंदाज धावबाट. अगदी मी काही प्रेक्षकांना विचारलं या स्पर्धेचं बक्षीस किती आहे तुम्हाला माहिती आहे का. तर ते म्हणाले आम्हाला बक्षीस माहिती आहे किती आहे पण आम्हाला त्या बक्षिसाची हव नाहीये. आम्हाला ती पहिल्या नंबरची ट्रॉफी हवी. ती ट्रॉफी आमच्या गावामध्ये वाजत गाजत न्यायची आहे आणि आमच्या मुलांना आम्ही मात्र तेच धड दिलेत की यावर्षी शिवगंगा प्रीमियर लीगची ट्रॉफी आपल्या गावामध्ये झाली पाहिजे. काही संघ जे पराभूत झाले ना त्यांच्या पाठीराख्यांच्या पायाची तो पायाची आग मस्तकामध्ये गेली होती. त्यांनी मात्र सूचना दिल्या की नाव देऊ नका गावाचं. पण ही फक्त खेळाची चुरस आहे. खेळाची आवड आहे. इथे मात्र आता परत ते खेळाडू जे हारले ते परत उभे राहतील. क्रिकेट खेळ असा आहे जो लढायला शिकवतो, जगायला शिकवतो, पुढे जायला शिकवतो. यावेळेस खोलव्या टप्प्याला चेंडू होता आणि इथे मात्र एक सिंगल धाव. प्रत्येकाच्या जिव्हाळ्याशी लागलेला हा खेळ आहे आणि शिवगंगा प्रीमियर लीग
ग्रामीण भागातली मुलं ती आणि आपल्या सर्व भागातल्यांना बी हरवतो म्हणजे अगदी या सर्व ग्रामीण भागातल्या खेळाडूंचा खेळ मी पाहिला ना, इतकं छान वाटलं की अगदी शहरी पातळीवरचे जे खेळाडू खेळतात ना, इथे जर शिवगंगाचा एक संघ झाला ना तर पुण्यातल्या चांगल्या संघाला पाणी मात्र पाचतील, हे मात्र नक्की आहे. दादा गायकवाड असेल, नानाडो आणि त्यांचे सगळे अगदी अनेक मोठमोठ्या संघांबरोबर हे मॅच खेळणारे खेळाडू आहेत, पण यांना एकत्र आणणं, एक टीम बनवणं हे मात्र फार गरजेचं असेल. इतका जिव्हाळ्याचा खेळ आहे हा शिवगंगा प्रीमियर लीग. कारण या मॅचेस मध्ये मी किस्से तुम्हाला नक्की सांगेल, कारण 9 दिवस इथे या परिवाराबरोबर मला जोडण्याचा चान्स मिळाला. फटका खेळला, सुंदर फटका, चेंडू वंदाव, सीमा रेषा पार, चौकार. अगदी मला वाटतं तिसऱ्या दिवशी आतमध्ये एक संघ हारला होता, तो संघ हारल्यानंतर त्या खेळाडूंसमोर जाण्याची प्रेक्षकांना भीती वाटत होती की काय बोलावं त्यांच्याशी, कारण त्यांच्या मनामध्ये जे त्यांना झालं होतं, जखमा झाल्या होत्या त्या त्यांच्या डोळ्यामध्ये दिसून येत होत्या. या वर्षीचे अध्यक्ष, शिवगंगा प्रीमियर लीगचे अध्यक्ष, मॅच हारल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं, कारण इतका हा सामना जिव्हारी लागला होता. चौकार मात्र खेळला गेलाय आणि आता सामन्यामध्ये 26 धावा इथे बनवल्या गेल्या. 13 चेंडू 36 धावांची गरज. ही ट्रॉफी किती महत्वाची आहे हे तुम्हाला शब्दात सांगणं मात्र अवघड आहे. फटका जोरदार, पुन्हा एकदा आसमानी सफर, चेंडू सीमा पार, षटकार, 6 धावा. लगेच फिल्डिंग लावून घ्या, लगेच फिल्डिंग लावून घ्या. शेवटचे 12 चेंडू 30 धावांची गरज. आखरी 12 गेंदे 30 रन. 6 मिनिटाचा खेळ मात्र बाकी आहे. आपण जे शिवगंगा प्रीमियर लीगचं पहिलं पर्व बघितलं ना, त्या पहिल्या पर्वामध्ये 16 संघ होते. आता 6वं पर्व आहे आणि या वर्षी 33 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. गेल्या वर्षीपेक्षा 9 संघांनी जास्त प्रवेश केला आणि जे नवीन संघ या स्पर्धेमध्ये खेळले ना त्यांनी विजय देखील मिळवला. 32 धावा बनवल्या गेल्या. 12 चेंडूमध्ये 30 धावांची गरज. 12 चेंडू 30 धावांची गरज. अगदी 33 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. क्रिकेटमय वातावरण मात्र आज शिवगंगा खोऱ्यामध्ये पाहायला होतं. नो बॉल, नो बॉल, नो बॉल. डिनर चेंडू मात्र नो बॉल घोषित केला आणि आता असेल फ्री हिट. या स्पर्धेमध्ये मी मनापासून आभार व्यक्त करेल अजय आवळे सर आणि त्यांचं संपूर्ण पंच पॅनल. शुभम वायदंडे असतील, आमचे महेश जाधव सर असतील, मेहबूबाई असतील, त्याचबरोबर आमचे प्रसादजी यांचं देखील मी कौतुक करेल. यांनी मात्र एकदाही आयोजकांना मैदानामध्ये येण्याची वेळच येऊन दिली नाही. आपल्या आपण सर्व चांगले नियम मात्र निर्णय त्यांनी केलेले. फ्री हिटचा चेंडू, 12 चेंडू 28 धावांची गरज. फ्री हिट आणि फ्री हिटला सुपर हिट करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल रनआउटचा चान्स होता. सिंगल धाव मात्र पूर्ण होते. 35 धाव बलकरते आपण पाहतोय. ही ट्रॉफी किती महत्वाची माहिती आहे का? एखादा संघ तुम्हाला, हा संघ नेहमी एकमेकासमोर जातात, खेळाडू एकमेकाला भेटतात, गावामध्ये जातात, तेव्हा ते सांगतात मित्रा प्रॅक्टिस तू केली, प्रॅक्टिस मी केली, या वर्षी शिवगंगा प्रीमियर लीगची ट्रॉफी आमच्या गावामध्ये. हे मात्र या ट्रॉफीचं विशेष आहे. फुल टच चेंडू लॉंग ऑफ मध्ये खेळून काढलाय संकेत. तिथे मात्र चेंडूला फील्ड करेल. एक सिंगल धाव. शेवटचे 10 चेंडू 26 धावांची गरज. 26 धावा, 10 चेंडू 26 धाव. तुम्हाला आठवत असेल डोळ्यामध्ये पाणी आलं होतं त्या घटनेमुळे आणि आता 26 धावा बनवायच्या. 10 चेंडू शिल्लक. ताजवरती इथे हल्ला झाला होता. इथे वेळेच्या फलंदाजांवरती आता हल्ला करणार का कुसगावचे खेळाडू? त्यावेळेस अगदी पाहिलं तर 25 धावांची गरज. या सीझन मध्ये पाहिलं तर आतापर्यंत 109 मॅच झालेले आहेत. त्यामध्ये षटकार चौकारांचा विक्रम वेगळाच. चेंडू माहिती का किती गेलेत? अगदी एखाद्या स्पोर्टचं धावन सजलं असतं त्याच्यापेक्षा जास्त चेंडू या स्पर्धेमध्ये यूज केलेत. एकेका दिवसात 48 चेंडू मात्र गायब होणं चेष्टा नाहीये. काय ग्लॅमर मात्र मिळालं शिवगंगा प्रीमियर लीगला. यावेळेस मात्र हा चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवला, स्टॉप केला. एक सिंगल धाव. अक्षयचं मात्र सुरेख खेळ आणि चेंडू मात्र थांबवलाय. धाव फलकावरती धाव आपण पाहतोय 38 धावा धाव फलकावरती पूर्ण होतात. 8 चेंडू मध्ये 24 धावांची गरज. या ओव्हर मध्ये नील मांढरेचं मात्र कौतुक करावं लागेल. फक्त त्याने आतापर्यंत 6 धावा खर्च केला. अप्रतिम गोलंदाजी केली अक्षयने. सुंदर गोलंदाजी अक्षयने या ओव्हर मध्ये केली. अजूनही 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. आखरी 2 गेंदे ओव्हर की
खराब चेंडू एखाद्याचं गुणगान गावं आणि त्याने मात्र चुका कराव्या. चेंडू मात्र इथे नो बॉल आणि गोलंदाज बंद. 2 भीमर चेंडू टाकलेत, गोलंदाज बंद. आता दुसऱ्या गोलंदाजाला 2 चेंडू टाकायला लागते. चला लगेच कुसगाव फास्ट खेळा खेळाडूचं प्रदर्शन दाखवा. इथपर्यंत तुमचा प्रवास चांगला आहे. लगेच सामना चालू करूया. टाइमर चालू आहे. 3 मिनिटाचा टाइम बाकी आहे. हे 2 चेंडू मात्र टाकले गेले पाहिजेत, नंतर मात्र शेवटच्या ओव्हरला पॅनल्टी बसेल. आता मात्र 2.50 सेकंदाचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक या ओव्हरचे. मॅच मात्र जोरदार आपण पाहिली आहे. या खेळाडूंची उडान, या खेळाडूंची उंच झेप, गरुड झेप आपण पाहिली आहे. कबुतरला गरुडाचे पंख लावता येतील, कबुतरला गरुडाचे पंख लावता येतील, पण गगन बाळाचं ओढ हे रक्तात असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. आणि ती आकाशाची ओढ मात्र आता या सर्व खेळाडूंना लागली. 8 चेंडू 22 धावांची गरज. फटका चांगला गेलाय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. मॅच संपली नाहीये. द गेम इज ऑन, द मॅच इज ऑन. शिवगंगा प्रीमियर लीगचा करार मैदानामध्ये आपण पाहतो. मॅच मात्र जोरदार. 7 चेंडू 16 धावांची गरज. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 7 धाव बनवायच्या 16. प्रेक्षकांची तुफान गर्दी झाली आहे. गोळा धाव बनवायच्या 16. या टॉपीवरती सर्वांचा आहे डोळा. धाव बनवायच्या 16. कुणाच्या पोटात येणार गोळा. धाव बनवायच्या 16. 7 चेंडू 16 धावा. आखरी 7 गेंदे. रन बनाने 16. 7 चेंडू 16 धावांची गरज. षटकार मात्र संकेतच्या बॅटमधनं. संकेत मात्र एकतर्फी किल्ला लढवलाय, खिंड लढवलाय. तो मैदानामध्ये लढतो वेळ संघासाठी. परत एकदा चेंडू मात्र आऊट केलाय. फटका बसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपला जोर आणि तो संकेतचा संपलाय खेळ. फलंदाज बाद. चला फिल्डिंग लावून जा. एपी आऊट झाला. संकेत अजून देखील मैदानामध्ये. एपी मात्र बाद झाला. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून जा. क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला 1 मिनिटाचा खेळ बाकी आहे. 1 मिनिटाचा खेळ बाकी आहे. लगेच सामना चालू करून घ्या. बॉलर्स नेम संग्राम. शेवटचे 6 चेंडू 16 धावांची गरज. 6 गेंदे 16 रन. 6 चेंडू 16 धावा. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या द्या. मॅच आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. 6 चेंडू 16 धावांची गरज. अगदी मैदानामध्ये जे प्रेक्षक आहेत ना त्यांना विनंती असेल कोणी आतमध्ये जाऊ नका. 1 मिनिटामध्ये चेंडू मात्र टाकला जावा, नाहीतर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. संग्राम गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. 6 चेंडू 16 धावांची गरज. शेवटचे 6 चेंडू 16 धावा. पहिला चेंडू फुल टॉस आणि जो टिपला. फलंदाज बाद. कुसगावच्या खात्यामध्ये आणखी विकेट. चला बॅट्समॅन पाठवून द्या. चला बॅट्समॅन आतमध्ये येतो ना तोपर्यंत मी शिवगंगाच्या या प्रेक्षकांना विनंती करेन तुमचे मोबाईल बाहेर काढा. मोबाईल सर्वांचे मोबाईल बाहेर काढा. फक्त टॉस ऑन करा. बॉल टाकताना बंद करा. मोबाईल बाहेर काढा सर्वांचे. आणि ज्यांना बीपी ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी मॅच पाहू नका. 5 चेंडू 16 धावांची गरज. तुमच्या मोबाईलचे टॉस ऑन केले तर आणखी सुंदर दृश्य दिसेल. जेवढे प्रेक्षक आहेत ना TLC चे ओनर विनोद पोटे मैदानामध्ये. TLC स्पोर्ट्स लाईव्ह आपण पाहिलं. चला 5 चेंडू 16 धावांची गरज. मॅच मात्र रंगाच्या स्थितीमध्ये पोहोचले. विनोद पोटे मला विनोद पोटेने सांगितलं होतं आमच्यामध्ये 7-8 खेळाडू असे ज्यांच्यामध्ये षटकार मारण्याची ताकद आहे. आज विनोद पोटेला देखील षटकार मारावे लागतील. मला सांगितलं होतं वेळीची बॅटिंग लाईनअप फार मोठी आहे, पण इथे कुसगावच्या तोफखान्यासमोर बॅटरला मात्र आता कसरत करावी लागेल. 5 चेंडू 16 धावांची गरज. विनोद पोटे मैदानामध्ये आपण पाहतोय. क्रिकेटचा तगडा अनुभव.
पहिला चेंडू फुल टॉसला समोर खेळलाय. झेल इथे सुटला, झेल सुटला. बरेचसे झेल मात्र आज इथे सुटले गेलेत. इथे झेल सोडला. विनोद पेटेला मिळतोय जीवदान. स्ट्राईक गोटी रोटेट. 4 चेंडू 15 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक 4, 15 धावा. गतवर्षी फायनल आपण पाहिली 1 साइड झाली होती. या वर्षीची फायनल प्रेक्षकांना आवडली का? एकदा टाळ्या शिट्ट्या या फायनल साठी झालंच पाहिजे. 4 चेंडू 15 धावा. यावेळेस हा चेंडू मात्र हवेत खेळला गेला. पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय का? एक सिग्नल आले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरी धाव आली. विनोदने मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. थांबवलंय विनोदला. 2 धावा मात्र पूर्ण होतात. विजयासाठी 3 चेंडू 13 धावा. 3-13. कुणाचे वाजणार 12. 3 चेंडू 13 धावांची गरज. मॅच मात्र रंगतदार स्थितीमध्ये. हा चेंडू मात्र महत्वाचा असेल. एका बाजूने कुसगावचे समर्थक म्हणत असेल कुसगाव जिंकू दे, एका बाजूने वेळूचे समर्थक म्हणत असेल वेळू जिंकू दे. प्रेक्षक काय म्हणतात? सामना टाय होते. सुपर ओव्हर झाल्याचे आयोजक काय म्हणतात? काय पण होते, कोणी जर जिंका टाय नको. 3 चेंडू 13 धावांची गरज. 3-13. कुणाचे वाजणार 12. 3 चेंडू 13 धावांची गरज. अगदी मॅच मात्र रंगतदार स्थितीमध्ये. एक नेत्रदीपक सोहळ्याचे साक्षीदार तुम्ही होताय. 3 चेंडू 13 धावा. हा चेंडू चांगला होता. फटका देखील चांगला खेळला. वा चेंडू सुसाट वेगाने सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. 4 धावा. 2 चेंडू 9 धावा. 2 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. अगदी यावर्षी शिवगंगा प्रीमियर लीग 2025 पर्व 6. श्रीकांतप्पा पवार, राजेश डुमळे सर्व आयोजकांच्या कामाचे गुणगान मी किती गाऊ. धाव पलकारती धाव बनवायच्या. 2 चेंडू 9. 2 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. शेवटचे 2 चेंडू 9 धावा. हृदयाचा ठोका चुकवणारी मॅच. यावेळी फटका जोरदार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. काय मॅच रंगली मध्ये. मॅच मात्र जबरदस्त. सामना टाय झाला. 2 सुपर ओव्हर. यावेळेस मॅच टाय झाली. आयोजक दलातील सुपर ओव्हर घेण्यात आला. हे आयोजक दलातील याचा नियम अजून आला नाही. 1 चेंडू 3 धावांची गरज. कोणी समर्थक आतमध्ये येणार नाही. बॉन्ड्रीच्या बाहेर चला. कोणी समर्थक आतमध्ये येऊ नका. 1 चेंडू 3 धावांची गरज. आखरी एक गेम 3 रन. जे प्रेक्षक झोपले होते ना ते उठून बसले. जे उठून बसले ते उभे राहिले. जे उभे राहिले ते टाळ्या देतात. षटकार मारला तर 500 रुपयाचं मारतो. शेवटचा 1 चेंडू 3 धावा. खाली बसून घ्या. समोरचे प्रेक्षक खाली बसून घ्या. शेवटचा 1 चेंडू. जोरदार टाळ्या झाला पाहिजे या चेंडूसाठी. शेवटचा 1 चेंडू आणि तो फटका मात्र चांगला खेळला. क्षेत्ररक्षक दिले. सामना जिंकला योगीने. चौकार. 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 चेंडू श्रीनाथदार. 1 गलती 1 मिस्टेक. कुसगाव संघाने मात्र सामना गमावला. यावर्षी डिफेंडिंग चॅम्पियनचा खेळ. प्ले लाईक अ चॅम्पियन, लुक लाईक अ चॅम्पियन. चॅम्पियन मात्र सामना जिंकलाय. अंगावर काटा बेरू आलेला आहे. चला सर्वांना एक विनंती करण्यात येते की शिवगंगा प्रीमियर लीग पर्व 6चा बक्षीस वितरण समारंभ 5च मिनिटात घेण्यात येणार आहे. तरी मान्यवरांनी आणि सर्व खेळाडूंनी बक्षीस वितरण समारंभासाठी उपस्थित राहायचे. कष्टाच्या खुर्च्या खाली करा मान्यवरांसाठी. चला आशीर्वाद सर्व खेळाडू क्लबचे सर्व खेळाडू यांनी
बक्षीस वितरण समारंभासाठी तिकडे मान्यवर बसून द्या सगळे काका नाही का तिकडे मान्यवर बसून द्या सगळे तिकडे काका यावरती चला बक्षीस समारंभ या ठिकाणी होणार आहे तरी सर्व संघांनी या ठिकाणी यायचं आहे त्या वेळांमध्ये सर्व मान्यवरांनी सगळे मरकुरी वरती एक फिरवा पडवा एक मरकुरी वरती फिरवा एक वरती थोडी वर कर चला सर्व मान्यवरांनी व्यासपीठावरती बसायचं सर्व संघांनी या ठिकाणी यायचं स्टेजपाशी यायचं ताबडतोब बक्षीस समारंभ होणार आहे की थोड्या वेळात बक्षीस समारंभ होणार आहे तर सर्व संघांनी या ठिकाणी यायचंय व्यासपीठावर सदस्य यायचंय ताबडतोब आणि सगळ्या संघांनी ताबडतोब यायचंय अखिल 5 पांडव मित्र मंडळ आयोजित भव्य हत्तीज क्रिकेट स्पर्धा 2025 दिनांक 14/2/2025 प्रवेश फी 1001 प्रथम क्रमांकाचं बक्षीस दिले ते अनिकेत दादा शिंदे युवा सेना बोर तालुका प्रमुख 21,000 विकास उर्फ सोन्या वाडकर उद्योजक हिरामन पांगारे माननीय सरपंच वेळ यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 15,000 रुपये अनिकेत चोरगे स्टेजवरती बसून द्यायचं त्याचप्रमाणे सर्व खेळाडूंना व सर्व टीमच्या चाहत्यांना प्रत्येक मान्यवराला प्रत्येक क्रीडा रसिकाला विनंती आहे की स्टेजच्या समोर यायचं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलंय 11,000 रुपये ते गणेश शेठ वाडकर सप्लायर्स बंडू शेठ शिंदे उद्योजक